हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज आहे रिहर्सलचा सेकंड डे. मी तुम्हाला काल व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी प्रयत्न करेन की आम्ही जे डान्सचं रिहर्सल करतो आहे, ॲन्युअल फंक्शनसाठी प्रिपरेशन करतो आहे, त्याचं मी व्हिडिओ बनवेल. पण थोडंसं स्कूलच्या सिक्युरिटीच्या हिशोबाने मी ते नाही करत आहे. तो मी तुम्हाला रिहर्सलचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू नाही शकत. तो बस मी तुम्हाला रोजचे एक्सपिरियन्स सांगू शकते. तर कालचा आमचा रिहर्सलचा फर्स्ट डे होता, तर तो छान गेला. कालच्या डेमध्ये आम्हाला सरांनी छान म्हणजे पहिले गाणं आमच्यासाठी सिलेक्ट केलं, कारण की त्यांनी पहिले 2 ग्रुप बनवले. नर्सरी आणि KG1मध्ये जेवढ्याही मुली आहेत, गर्ल्स आहेत, त्यांच्यासाठी वेगळं गाणं, आणि KG1 आणि नर्सरीचे जेवढेही मुलं आहेत त्यांच्यासाठी वेगळं गाणं. म्हणजे बॉईजचा वेगळा डान्स होणार आहे आणि गर्ल्स पॅरेंट्सचा वेगळा डान्स होणार आहे. तर मग त्यांनी गर्ल्ससाठी वेगळं छान मस्त डान्स बसवलं, छान गाणं पण सिलेक्ट केलं आहे. आणि आमच्या बॉईज मॉमसाठी त्यांनी ते ह्याचं गाणं, मेरे लिए तुम काफ़ी हो, हे गाणं त्यांनी चूज केलं आहे. आणि वन लाईन जी आहे, तेरी मेरी ऐसी जुड गई कहाणी, त्या वन लाईनचं काल आम्हाला त्यांनी डान्स आमचा बसवला आहे. आणि तो आमच्याकडनं सतत काल 1 तास आमच्याकडनं 1 तासामध्ये त्यांनी आम्हाला डान्स स्टेप पण शिकवल्या, गाणं सिलेक्ट करून. आय थिंक त्यांनी गाणी पहिले सिलेक्ट केलं होतं आणि मग त्यांनी स्टेप बसवले. आमच्याकडनं 7-8 वेळा रिहर्सल करून घेतल्या एक लाईनचं. आता माहिती नाही की किती लाईन्सचा आमचा डान्स राहणार आहे, काय राहणार आहे, पण काल तर फक्त आम्हाला 1 लाईन्सचंच त्यांनी प्रिपरेशन करून घेतलं आमच्याकडून. तर आम्हाला आयडिया नाही आहे की किती लाईनचा आमचा डान्स आहे, 1 मिनिटाचा की 2 मिनिटाचा, वी डोंट नो. तर पण मजा आली विथ म्हणजे मला माझ्या मुलासोबत डान्स करायला फार मजा आली. तर कालचा म्हणजे रिहर्सलचा दिवस पहिला मस्त गेला, छान गेला. थोडंसं म्हणजे पहिले थोडंसं हे वाटलं, पटकन कॅप्चर नाही करता आलं. पण सेकंड रिहर्सलपासून आमचं बऱ्यापैकी आम्हाला सगळ्या मॉम्सला जमलं आहे. तर झालं असं आहे की ना, ज्या आमचे ग्रुप्स पाडले होते गर्ल्स मॉम आणि बॉईज मॉमचं, तर गर्ल्सच्या टीममध्ये इतक्या साऱ्या गर्ल्स मॉम्स आहे आणि गर्ल्स आहे, आणि आम्ही बॉईजच्या टीममध्ये आम्ही फक्त 7 बॉय आणि 7 मॉम आहोत. तर ते आमच्यासाठी तर छानच आहे. मला तर छानच वाटतं, म्हणजे थोडं छान असं सुटसुटीत मोकळं छान असं, आणि प्रत्येकला असं म्हणजे प्रत्येकजण असं छान फोकस होईल. तर मला असं वाटतं की हे छान आहे. आम्ही 7च जण आहे, तर एक आमच्यासाठी बेनिफिशियल आहे की आम्ही जास्त म्हणजे गजबजच्या ह्याच्यामध्ये नाही, आम्ही सुटसुटीत छान जास्त गर्दीमध्ये डान्स नाही करू. तर मुलांसोबत पण आम्ही डान्स केला. म्हणजे जेव्हा आम्हाला स्टार्ट करवलं त्यांनी डान्स करायला, तर आमच्यासोबत आमचे मुलं होते, तर त्यांना पण शिकवलं आणि आम्ही पण केलं. तर एकंदरीत छान असा क्यूटसा असा छान गाणं आहे आणि क्यूटसा असा डान्स त्यांनी बसवला आहे. तर आज पण तेच रिपीट करतात रिहर्सल की काय ते माहिती नाही. रिहर्सल तर पुन्हा रिपीट करतीलच ते, कारण की का सगळ्यांनाच पटकन जमत नाही असं आहे ना. तर त्याच्यासाठी, आणि आता त्याच्यामध्ये काही ते अजून ॲड ऑन करताय का ते माहीत पडेल. आणि अजून त्यांनी कॉस्ट्युमचा मला सांगितलं नाही की आम्हाला म्हणजे जनरली तुम्ही घरूनच तुमचं कोणतेही कॉस्ट्यूम वेअर करून या, किंवा तुम्हाला स्पेशली काही असं आम्ही प्रोव्हाइड करू किंवा घ्यायला सांगू, असं अजून काही त्यांनी मेन्शन केलेलं नाही आहे. कारण की अजून ॲन्युअल फंक्शनला अजून पुष्कळ दिवस बाकी आहेत. बरोबर आज वेनसडे आहे, नेक्स्ट वेनसडेला आमचं परफॉर्मन्स राहणार आहे, शाळेचं आमच्या ॲन्युअल फंक्शन राहणार आहे. तर काल मजा आली, म्हणजे जीवनातला पहिलाच असा म्हणजे ॲज अ मॉम म्हणून माझा डान्स होता, आणि हा माझा एक तासाचा आमचं रिहर्सल असतं. खूप छान वाटलं, म्हणजे 10 वर्षातनं पहिल्यांदा मी असं बाहेर जाऊन काहीतरी असं 1 तास मी माझ्यासाठी काढला, आणि मी त्या 1 तासामध्ये एन्जॉय करते. तर माझ्यासाठी हे म्हणजे खूप भारी आहे, खूप भारी आहे. तर कालचा एक्सपिरियन्स खूप छान होता. तर आज डे आहे सेकंडवाला, तर याचं मी तुम्हाला
नक्कीच सांगेल की सेकंड डेमध्ये काय झालं. तर आजच्यासाठी बस एवढंच. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. असेच मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेत येणार. बाय.